आर्या. पुण्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे आणि खरं तर ही गोष्ट कोणालाच माहिती नाही आहे. मी ज्या ठिकाणी आले ती लोकमान्य टिळक इथे 20 वर्ष राहत होते आणि त्यांनी स्वतः ही मूर्तीची स्थापना केलेली आहे. या गणपतीचं दर्शन करायला क्वचित जण येतात आणि ह्या गणपती बाप्पांचं दर्शन मी तुम्हाला आज घडवणार आहे. आणि खरं तर ह्या मूर्तीबद्दल आणि ही जी काही आख्यायिका आहे त्याच्याबद्दल सुद्धा इथले काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण जाणून घेतो. ते चला. तर ही मूर्ती तुम्ही इथे जी बघताय अगदी लोकमान्य टिळक जसे फेटा बांधायचे तो फेटा त्या प्रकारचा फेटा या गणपती बाप्पांना इथे बसवलेला आहे. खरं तर या गणपती बाप्पांबद्दल सांगायचं म्हटलं तर तुम्ही या गणपती बाप्पांचं जे आरास आहे ती पण इतकी साधी आहे की म्हणजे इथल्या या गणपती बाप्पांबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही आहे. अगदी छोटीशी मूर्ती आहे ही. खरं तर ही मूर्ती किंवा हे या गणपती बाप्पांबद्दल बाहेर सांगणं तर तितकंच महत्त्वाचं आहे. तर या गणपती बाप्पांबद्दल ही काही आख्यायिका आहे ती जाणून घेऊया आपण. इकडचे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते आहेत आपल्याबरोबर. या मूर्तीची जी स्थापना झालेली आहे ती आख्यायिका काय सांगते ते जाणून घेऊयात. राजश्री मराठीमध्ये प्रथम तुमचं स्वागत करते. मी या मंडळाचा विश्वस्त रवींद्र पठारे. लोकमान्य टिळक 1891 ते 1905 या सरदार विंचुरकर वाड्यामध्ये राहिला होते. त्यांनी या वाड्यामध्ये राष्ट्रीय कार्यालयाची उभारणी केलेली आहे. 1891 ते 1905 असं या वाड्यातलं वास्तव्य. 1894 साली लोकमान्य टिळकांनी सर्वात प्रथम म्हणजे जी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली ती याच वाड्यातून केलेली आहे. केसरीचे प्रथम कार्यालय आणि स्वामी विवेकानंद यांची भेट असं या वाड्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आपले गणपती बाप्पा कुठेतरी उपेक्षित राहिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही आता या ठिकाणी हातात अपेक्षा अशी आहे की आता जो ऐतिहासिक वाडा जो आता केलेला आहे पुढे आता नवीन बांधकाम झाल्यामुळे एक नवीन प्रकारे पुन्हा वास्तू उभा राहणार आहे आणि पुन्हा या ठिकाणी गणपती परत बसणार आहे. नागरिकांनी त्यावेळी जर पाठिंबा दिला असता तर ही घटना घडली नसती अशी अपेक्षा आहे. तर आपण हे गणपती बाप्पा पाहिले त्यांची पूजा आरती केली. खरं तर विंचुरकर वाड्यामध्ये लोकमान्य टिळकांनी या गणपती बाप्पांची स्थापना केली म्हणजे या जागेची स्थापना करून तिथे मूर्ती बसवली. ती मूर्ती तर आपल्याकडे नाही आहे पण त्या जागी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी ही मूर्ती स्थापन करण्यात येते. आणि आपण जसं कार्यकर्त्यांकडून काही माहिती काही आख्यायिका जाणून घेतली तर मला असं वाटतं की हे जे गणपती बाप्पा इथे उपेक्षित राहिलेले आहेत या गणपती बाप्पांना कुठेतरी आपण समोर आणलं पाहिजे असा मी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे गणपती बाप्पा बाकीच्या गणपतींपेक्षा कुठेही वेगळे नाही आहे. तोच आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. आणि मी पण हाच प्रयत्न केलेला आहे की लोकमान्य टिळकांनी हे गणपती बाप्पा किंवा या ठिकाणी जो उत्सव साजरा केलेला आहे तो उत्सव तसाच आणि त्याच जोमाने झाला पाहिजे अशी मी सुद्धा प्रेक्षकांना सांगेन. त्याच्यामुळे तुम्ही या गणपती बाप्पांना भेट द्यायला नक्की या. राजश्री मराठीतर्फे तुम्हाला आम्ही या गणपती बाप्पांचं जे दर्शन आहे ते घडवलं. त्याच्यामुळे गणपती बाप्पा मोरया. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री मराठी.